संचलित वशिष्ठ गुरुकुल या संस्थेच्या माध्यमातून, आध्यात्मिक संस्था आहे आपली, या संस्थेच्या माध्यमातून आपण दररोज प्रत्येक महाराजांचं वेगवेगळ्या विषयावरती निरूपण चिंतन ऐकत आहात. तसंच आजचा जो शुक्रवारचा आहे तो श्री संत तुकाराम गाथा याच्यावरती चिंतन निरूपण आपले चालू आहे. त्या संत तुकाराम गाथेमधील 13 अभंग संपलेले आहेत आणि आज 14व्या अभंगापासून सुरुवात होत आहे. तर पाठीमागच्या अभंगामध्ये आपण पाहिलं होतं की शेवटचे चरण जे आहे, तुका म्हणे घालू जीवपण चिरा, जाऊ त्या माहेरा निजाची. शेवटच्या चरणामध्ये सांगितलं होतं तुकोबरांनी जे संतांनी मार्ग दाखवून गेलेले आणि त्या संतांनी मार्ग दाखवून गेले, त्या संतांच्या मार्गावरती आपण चालत जर गेलो तर आपल्याला निश्चितच मोक्षरूपी माहेराला जाता येईल. इथपर्यंत आपण चिंतन पाहिलेलं होतं. आणि आजचा जो अभंग आहे तो 14व्या क्रमांकाचा अभंग आहे. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणिया झाडा, ओवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळा अवघ्या दुरी. परे परते मज न लागे, परे परते मज न लगे सांगावे, हे तो देवी बरे शिकविले. दुसऱ्या हाती आम्ही नाही आतळत, जाणून संकेत उभासे. इथे कोणी काही न धरावी ही शंका, मज चाडे का भोजनाची. लांचवला तुका मारितसे जड, पुरविले कोड नारायणे. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूने सकळा अवघ्या दुरी. आता प्रथम चरण ह्या 14व्या अभंगातला आहे. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करून या झाला. आता सांगितलं की जेविले ते संत, जे संत लोक, सज्जन लोक जे जेवण केलेलं आहे त्यांनी, जे उष्टावळी जे त्यांच्यातनं उष्ट त्या पत्रावळीवर शिल्लक राहिलेलं आहे. जेविले ते संत मागे उष्टावळी, जे पाठीमाग शिल्लक राहिलेले, उष्टावळी शिल्लक राहिलेले, पण ते संत जेवतात. ते संत जेवतात तो आहार कोणता आहे तर ज्ञान हा आहार आहे. त्यांच्या पत्रावळीमध्ये कोणता आहार आहे तर ज्ञानाचा आहार आहे. ज्ञानरूपी आहार ज्या उष्ट्या भोजनाची तुकोबराय करतात की आम्हाला त्याची अपेक्षा आहे. तुकोबराय काय म्हणतात, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करून या झालं. जे पत्रावळीवरती शिल्लक राहिलेलं आहे ते उष्ट अन्न आम्हाला द्या, पण ते संताच्या घरचं अन्न पाहिजे. मग तेच अन्न म्हणजे तुकोबरायला म्हणायचंय काय, जे संत, जे देव रूपातून आलेले संत, देवते संत निमित्त्या प्रतिमा, आणि त्यांनी जे ज्ञानरूपी अन्न आपल्याला दिले, ते जे शिल्लक राहिले ना देवा, मला पूर्ण नाही दिले तर चालेल, तेवढंच अन्न मला उष्टावळी जसं शिल्लक राहतं पत्रावळी तेवढंच मला दे, आणि त्याचीच मी फक्त अपेक्षा करतो. तुझं उष्ट ज्ञान म्हणजे अपुरा ज्ञान मिळालं तरी मला चालेल. त्यानंतरच्या सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, आणि म्हणून सांगितलं की सोवळ्या ओवळ्या, उणं धुणं कमी जास्त जाती भेद काय उंच नीच असल्या, मिळालं न मिळालं तोटा नफा काही याचं मी बघणार नाही देवा. पांडुरंगा, अरे मला ह्याचं उणं धुणं काय मला बघायचं नाही. कमी आहे का जास्त आहे, तोटा आहे का नफा आहे, मी ह्याच्या पलीकडे जाऊन थांबलोय. मी भगवंता याच्या पलीकडे गेलोय, कारण तुझ्या फक्त उष्टावळ्या अपुऱ्या ज्ञानाने जर तू, जसं शीत उष्टावळीचं शीत मी खाल्लं तर मला समाधान वाटतं, तसं जेवढं ज्ञान तुला देता येईल तेवढं दे. अल्प दिलं तर ती उष्टावळी म्हणून मी स्वीकारेन, आणि मी याच्या पलीकडे गेलोय. मला काय आहे, मला काय नाही, माझ्याकडे कमी आहे का जास्त आहे, गुण धुन द्वैत भाव, एखाद्याबद्दलची घृणा अजिबात, हे मला काय घेणं देणं नाही. मी त्याच्याकडे भगवंता जाऊन थांबलेलो आहे, आणि मला हे याच्यातलं तू काहीच सांगू नको, मला फक्त जे पाहिजे तेवढंच दे. म्हणून सोहळ्या ओळ्या राहिलो निराळा, पासून सकाळा अवघ्या दूर.
पासूनही सकळा यांच्यापासून अवघा दूर मी खूप काही लांब गेलो. हे उन्हापासून ह्याच्यापासून मी खूप काही लांब गेलेलो आहे. परते परे परते मज न लगे सांगावे हे तो देवे. आणि म्हणून सांगितलं की आमच्यामध्ये देव आता तुझी ज्ञान दिलं, थोडंच दिलं की ज्ञान आम्ही घेतलेलं आहे. आणि जे द्वैत भाव एकमेकाबद्दलचा आहे त्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे. आणि आमच्या आता हृदयामध्ये आमच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा द्वैत भाव निर्माण होत नाही कधी भगवंता. का तर आमच्या पाठीमागे तू कसा आहे उभा, जे पाहिजे त्यावेळेला तू उभा राहतोय देवा. परे परते मज न लगे सांगावे. आमच्या हृदयामध्ये आमच्या मनामध्ये इतरांच्या बद्दल कोणता द्वेष भाव राहिलेला नाही. का राहिलेला नाही? हे तो देवे बरे शिकवले. हे तो देवे बरे हे जे ज्ञान आहे ना देवा तू शिकवले. त्याच्यामुळं मी आमच्यामध्ये भेदभाव होण्याची काही गरज नाही. आणि तो आमच्यामध्ये काय झालेलं आहे हे प्रत्यक्ष तूच मला शिकवलेलं आहे. ब्रह्मरूपाचं तत्वज्ञान इतरांना सांगायची गरज नाही. परे परते मज न लागे. इतरांनी मला सांगायची गरज नाही, शिकवायची गरज नाही. हे तो आणि जे ज्ञान आहे ना ब्रह्मरूप ज्ञान भगवंता देवे बरे शिकवले. देवा तूच मला शिकवलेलं आहे ना. त्याच्यामुळे दुसऱ्याच बघायची मला काय गरज आहे आणि दुसऱ्यांनी मला सांगायची काय गरज नाही. देवा तूच फक्त माझा दाता आहे, तूच माझे मायबाप आहे. आणि म्हणून तू काय कर एवढंच मला दे. कारण जे शिकवलं मला इतरांकडे जायची गरज नाही, इतरांचे अनुयायी व्हायची गरज नाही, इतरांकडे शिष्य म्हणून जायची गरज नाही. भगवंता मी तुझ्या चरणाशी समर्पित झालोय. आणि जे ज्ञान तर ब्रह्मरूपी ज्ञान आहे ते ज्ञान तूच मला दिले आणि तूच मला शिकवलंय. म्हणून याच्या पलीकडचं मला काय घेणे देणं नाही, कोणाचं काय चाललेलं आहे. आणि म्हणून सांगितलं की दुसऱ्याने आम्ही नाही आतळत जाणणे संकेत उभाशी. म्हणून हे आमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल भेदभाव अजिबात निर्माण होत आहे, द्वेषाची भावना निर्माण होत नाही. कारण का तर तू आमच्या पाठीमागे पाहिजे त्यावेळेला उभा आहे. म्हणून इथे शब्द वापरलाय कोणता? जाणून या संकेत उभा असेल. आणि तूच जाणतोय, आम्हाला काय अडचण आहे. तूच तुझ्या मनामध्ये तुला सांगायची गरज नाही, मागायची गरज नाही. कारण तू भक्ताच्या अंतःकरणातल्या इच्छा तू जाणणार आहे ना. आणि त्याच्यामुळे तुझ्याकडे मागायची गरज नाही. आणि द्वैतभाव तर येणारच नाही, कारण तुझी कृपा आमच्यावर झालेली आहे. त्याच्यामुळे द्वैतभाव मनामध्ये येत नाही. आणि ज्या वेळेला येईल त्यावेळेला द्वैतभाव घालवण्याचं कारण तू आहे आणि तू आमच्या पाठीमागे उभा राहत आहे. म्हणून सांगितलं जाणून या संकेत उभा असेल. आणि येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची. आणि म्हणून सांगितलंय मी या संताच्या उष्टावळे भोजनाची एवढी इच्छा बाळगत आहे, एवढी इच्छा बाळगत आहे. म्हणून कोणी सुद्धा मनामध्ये शंका अजिबात धरू नका. म्हणून सांगितलंय की येथे कोणी काही न धरावी शंका. येथे कोणी सुद्धा शंका धरू नका. का तर मज चाड एका भोजनाची. मी संतांच्या उष्टावळी भोजनाची इच्छा करतोय ना, पण त्याच्याबद्दल तुमच्या मनात शंका नसावी. का नसावी? कारण उष्टावळी जर खाल्ली संतांनी दिलेलं ज्ञान ब्रह्मरूप ज्ञान असेल, अपूर्ण ज्ञान असेल, पण ते संतान दिले. कारण संत हे देव आहेत आणि देवाने दिलेलं ज्ञान हे अपूर्ण आपल्याला वाटलं तर ती परिपूर्ण ज्ञान असतंय. आणि त्याच्यामुळं त्या माणसाच्या जीवनात सुख समाधान आनंद 100% भेटेल. म्हणून कुणी शंका घ्यायची गरज नाही. येथे कोणी काही न धरावी शंका, न धरावी शंका, कुणी सुद्धा शंका घेऊ नका. मज चाडे का भोजनाची. आणि संतरूपी ब्रह्मरूपी ज्ञानरूपी उष्टावळीची मला भोजनाची इच्छा झालेली आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल कुणी सुद्धा शंका घेऊ नका. आणि म्हणून त्याच्या पुढे अजून तुकोबराय जाऊन सांगतात की लांछावला तुका मारी तशी झड पुरेविले कोड नारायणे. आता लांछावला तुका म्हणजे जे उष्ट अन्न आहे ना देवा, तुझ्या तू दाताने खाल्लेलं अन्न आहे. म्हणजे तुझ्या मुखातून निघालेलं ब्रह्मज्ञान, तुझ्या मुखातून निघालेलं ब्रह्मज्ञान माझ्या मनाला एवढं लागलेलं आहे की जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर मुखातून शरीरात गेलं, पोटात गेल्यानंतर आपल्याला तृप्तीचं समाधान वाटतं, आनंद वाटतो. तसं तुझं हे ज्ञान आहे, थोडकं ज्ञान आहे, अपुरं ज्ञान आहे, पण तुझ्या मुखातून आलेलं उष्टावळी तुझ्या मुखातून आलेलं ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे मी काय झालेलो आहे, त्याच्यामुळं मला कोणते पुरवली कोड नारायणे. लांछावला तुका मारी तशीच झड
म्हणजे तुझ्या मुखातून आलेलं ते ज्ञान आहे, ते ज्ञान मला एवढं पुरवलं आहे, पुरवले पुढे नारायण, की माझ्या मनात इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि हेच मी फक्त अपेक्षा भगवंता करतोय. आणि म्हणून जे तुला द्यायचंय तेवढं दे. मी इतरांच्या ठिकाणी जात नाही. मला इतरांचा संग नको आहे आणि मला दुसऱ्याचं घर दाखवू नको आहे. हा 14व्या अभंगामध्ये सांगितलंय. 15वा अभंग असा आहे, देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारते, ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मर्षी, अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येते ते येते, इच्छादानी येते वळला समर्थ, अवघाचे अर्थ पुरवितो, सरे येते ऐसे नाही कदा काळी, आणि पुढत वाटे कवळी घ्यावे ऐसे, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती आणि कामारी सांगते निरूपण. आता हे 15व्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की देवाच्या प्रसादे करारे भोजन मान कोण कोण अधिकारी. म्हणून इथं सांगितलंय पहिल्या 14व्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं की देवा, तुझ्या मुखातून निघालेलं उष्ट जरी असतं आणि ते जर मी प्राशन केलं तर माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊन जाईल. त्याच्यामुळं काय मला त्याची आवश्यकता नाही इतर कोणाचं ज्ञान घ्यायची. म्हणून देवाच्या प्रसादे, आता पुढे बघा लिंक त्याला चालत, देवाच्या प्रसादे करारे भोजन, जे भगवंताने तुम्हाला उच्चिष्ट प्रकारचं सेवन करायला अन्न दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, त्याचं तुम्ही काय करा, आत्मसात करा. देवाच्या प्रसादे करारे भोजन, जे भगवंत देतोय त्याच्या मुखातून शब्द आलेले आहेत ते तुम्ही आत्मसात करा. आणि व्हाल कोण कोण आले, आणि ते जर आत्मसात केलं तर तुम्ही अधिकार संपन्न जीवन जगू शकाल. हे अधिकार संपन्न जीवन म्हणजे देव सत्ता पांडुरंग परमात्मा तुम्हाला आपलंस करून घेईल. म्हणून कोण व्हाल कोण कोण अधिकारी, आपण त्या अधिकारी होऊ शकतोय की भगवंताला आपलं काम करावंच लागेल. आणि म्हणून ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानो वीट ब्रह्मर्षी, म्हणून सांगितलं की हे देवादिकांना न मिळणार उच्चिष्ट जे अन्न आहे, आता जे जसा काला आपण म्हणतो, काला हा देवाला नाही मिळाला म्हणून स्वर्गी चामर इच्छिताती देवा मूर्ती लोक व्हावा जन्म आम्हा, म्हणून किंवा इच्छिताती देह, म्हणजे जो देह नर देहातला आहे ते देव सुद्धा नरदेहाची इच्छा करतात, आपल्याला मनुष्य देह मिळावा याची इच्छा करतात. आणि जो काला खाता येत नाही, काला हा स्वर्गात नाही, फक्त मृत्यू लोकातच काला मिळतो. आणि ते स्वर्गातले देव काला खाण्यासाठी माशाच्या रूपाला घेतले, पण देवाच्या संगतीत नाही आले. आणि म्हणून सांगितलं इथं की ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, हे मिळायला देवाला देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे. आणि ते आपल्याला मिळाले, नका मानवीट ब्रह्मर्षी. आणि मग जे मिळाले त्याला पद्धतीचं म्हणून कनिष्ठ समजून, आणि म्हणून ते देवाच्या कृपेने आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्याला कनिष्ठ कधी समजू नका. आणि म्हणून सांगितलं की तुम्ही जर त्याला कनिष्ठ समजलं तर आपल्या जीवनातला जो भगवंत रूपी प्रसाद आहे तो आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून सांगितलं की नका मानू वीट ब्रह्मरशी, अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे तेथे. आणि म्हणून सर्वांना पुरून उरेल एवढं ब्रह्मरसाचं ज्ञान भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. ओसंडून वाहे सांगितले, अवघिया पुरते ओसंडले पात्र, जेवढा आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा भगवंताने दिले अधिकार सर्वत्र आहे तेथे. आणि त्याचं सेवन करण्याचा अधिकार मृत्यू लोकात प्रत्येक देह जन्माला आलेला आहे, त्या देहाला अधिकार आहे, त्यांनी सेवन करावं आणि प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा असे तुकोबराय सांगतात. म्हणून अधिकार संपन्न अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येते. येते म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म संतांच्या संगतीत गेल्यानंतर, देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर प्रत्येकाचा अधिकार आहे. ते ब्रह्मरस सेवण्याचा अधिकार आपल्याला देव त्याच्यापासून अलिप्त ठेवत नाही, पण तिथं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येते. सर्वांना अधिकार आहे,
तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या. देव तुम्हाला पाहिजे तेवढं त्याचं जेवढं तुमचं पात्र आहे ना, पात्रापेक्षा ओसंडून वाहिले एवढं देतो. अवघी या पुरते ओसंडले पात्र. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा देव भरपूर द्यायला तयार आहे. अधिकार सर्वत्र आहे. ते सर्वांना अधिकार आहे. इच्छादानी येते वळला समर्थ, अवघ्याची आर्त पुरवतो. इच्छादानी वळला येते. इच्छादानी म्हणजे पांडुरंग परमात्मा. देवाला इच्छादानी म्हटलंय की जे जो मनुष्याच्या हृदयामध्ये जी इच्छा निर्माण झालेली आहे, हृदयामध्ये इच्छा निर्माण झाले ते पुरवण्याचं काम पांडुरंग परमात्मा विठ्ठल हा करत असतो. आणि ते भक्ताचं इच्छा पुरवतो. भक्ताला मागायची गरज नाही, फक्त आवडीने भावी हरिनाम घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि म्हणून इथं सांगितलंय की इच्छा दानी येते वळला समर्थ. तो एवढा समर्थ आहे तुमच्या मनातल्या कोणत्याही इच्छा असू द्या तो पूर्ण करतो. अवघीची आर्त पुरवतो. जे तुम्ही हाक माराल ना, जे हृदयामध्ये निर्माण होईल ना, अवघीची हाक पुरवतो म्हणजे जे हृदयात आपल्या निर्माण होईल तो द्यायला तो बसलेला आहे. आणि म्हणून सांगितलं की त्याला इच्छादानी असे शब्द वापरलेले. त्याच्या पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, सरे येते आयशी नाही कदा काळी आणि पुढत वाटी कवळी घ्यावी. आणि म्हणून एवढं सांगितलेलं आहे की या प्रसादाच्या सेवनाने एवढा आनंद आपल्याला पुरवतो, आपल्या इच्छा एवढ्या पूर्ण होतात की ते मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवंताला इथे यावंच लागतं. आणि आल्यानंतर तो आपली ती इच्छा पूर्ण करत असतो. आणि एवढंच नव्हे तर या प्रसादामुळे, या भगवंताचं ज्ञानरूपी प्रसाद आपण सेवन केल्यामुळे आपल्याला चिरंतर निरंतर कायमस्वरूपी सुख प्राप्त होतं. आणि तो सुख आहे ती टिकून जातं. आणि त्याचं सेवन करण्याची आपल्याला काय व्हावी, पुढत वाटे कवळी घ्यावे यायची. पुढत वाटे म्हणजे पुढं 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 सतत आपल्याला त्या ब्रह्मरसाचं सेवन मिळावं अशी आपली इच्छा. म्हणजे याचाच अर्थ काय, वारंवार इच्छा निर्माण होते ह्या देवाचा ब्रह्मरस अखंड जोपर्यंत आपण मूर्ती लोकांमध्ये जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला त्या ब्रह्मरसाचा आस्वाद घेता यावा आणि अशी इच्छा निर्माण प्रगट होते. आणि ही इच्छा देण्यासाठी देव समर्थ, त्याला इच्छादानी म्हटलेलं आहे. तो एवढा समर्थ देव आहे, भगवंत एवढा समर्थ आहे. आणि ते दिलेलं जे ज्ञान आहे ते तुम्हाला चिरंतर टिकतो, कायमस्वरूपी टिकल, मरेपर्यंत तुमच्या संग चिरकाल राहील, त्याचा कधी भंग होणार नाही, अभंग राहील. आणि असं ज्ञान फक्त त्याची इच्छा तुमच्या मनामध्ये प्रगट झाली पाहिजे, विश्वास प्रगट झाला पाहिजे आणि जिद्द निर्माण झाली पाहिजे. आणि तरच देव तुम्हाला ज्या ज्या वेळेला तुमची इच्छा होईल त्या त्या वेळेला ते ब्रह्मरसाचं सेवन करायला देव तुमचे समर्थ आहे, उभा आहे. म्हणून याच्या पुढे अजून शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती कामारी सांगते निरूपण. आणि म्हणून हे जे भोजन आहे चिरकाल टिकणार आहे, त्याच्यातून आनंद मिळणार आहे, कधी सुद्धा त्याच्यापासून तुम्ही अलिप्त जाणार आहे. आणि हे भोजन कोणी बनवलेलं आहे, तर इथं शब्द वापरलेला आहे लक्ष्मीच्या हाती. तुका म्हणे पाक, पाक म्हणजे भोजन, लक्ष्मीच्या हाती. जे भगवान परमात्म्याची धर्मपत्नी आहे लक्ष्मी माता, त्या लक्ष्मी मातेच्या हस्ते हे भोजन तयार झालेलं आहे. आणि कामारी सांगते निरूपण. आणि तिच्या हातून जे हा प्रसाद आपल्याला आहे तो सेवन केला तर जीवनातला मोठ्यातला मोठा लाभ होतो. कारण तो जेवण तयार करताना त्याच्यावर काय आहे, भगवंताची कृपा आहे. आणि भगवंताने ते निर्माण करून दिलेलं आहे. आणि ते चालून लक्ष्मीच्या हाती आलेलं आहे. लक्ष्मी म्हणजे घरातली आपली जशी सौभाग्य होत असते ग्रहलक्ष्मी. आणि ग्रहलक्ष्मीने बनवलेल्या स्वयंपाकामध्ये जेवढी गोडी असते, जेवढा रस असतो आणि जेवढा आरोग्य त्या अन्नापासून तयार होतं, तसं माझ्या भगवान परमात्म्याची धर्मपत्नी असणारी लक्ष्मी मातेच्या हस्ते हा भोजन तयार झालं, ते आपल्यापर्यंत वाटण्याचं काम येत आहे. म्हणून आपण समाधान मानलं पाहिजे आणि तिच्याच हातून ह्या प्रसादाचा आपल्याला लाभ मोठा होतो असे तुकोबराय चरणामध्ये सांगतात. हा अभंग 15व्या क्रमांकाचा संपला आणि 16व्या क्रमांकाचा अभंगाचा आहे. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड प्रमाण ते पिके गोड, विष तांब्या वाटी भरली लावू नये ओटी पोटी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग व्हाव. आता काय सांगितलंय की ह्या जर लक्ष्मी मातेच्या आरतीचा प्रसाद जर आपण सेवन केला, त्याच्यावर भगवंताची कृपा आहे, लक्ष्मीच्या हातातून प्रसाद आपल्याला सेवन करायला मिळाला तर त्याचा लाभ
चिरंतर होतो, कायमस्वरूपी होतो. जोपर्यंत आपण मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे तोपर्यंत होतो. परंतु परंतु असं सांगितलंय की अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. म्हणजे ह्या जगामध्ये अवगुण लोक जर असतील, एवढं भगवंताने तुकोबराने विनंती करून सांगितलं, अरे बाबांनो, तुम्ही ज्या मार्गाने चालला त्या मार्गाने जाऊ नका. जे संतांनी मार्ग दाखवून गेले त्या मार्गाने चला. देवाने तो देव तुमच्यावर कृपा आशीर्वाद देईल. लक्ष्मी मातेच्या हस्ते तुम्हाला प्रसाद खाता येईल आणि आयुष्य सुंदर सुजलम करता येईल. आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारची उणीव भासणार नाही असं तुकोबराई विनंती करून सांगतात. तळमळीने सांगतात लोकांना. आणि जर एवढं सांगून जर एखाद्याने जर अवगुण पत्करले, तुकोबरायचं ऐकलं नाही, संतांची वचन ऐकलं नाही, भगवंताचा कृपा आशीर्वाद नाही घेतला, तर या जगामध्ये अवगुणे लोकांची ज्यांनी ज्यांनी ऐकलं ना त्यांची फजिती विचारू नका. एवढी फजिती अवगुणाच्या हाती आहे अवघीच फजिती. एवढी फजिती होऊन जाते, एवढी की त्याचं जीवन, त्याला जीवन जगणं असह्य होऊन जातं. आणि एवढी फजिती होती म्हणून सांगितलंय की अवगुणाच्या हाती, अशा वाईट लोकांच्या आयुष्यामध्ये, हाती म्हणजे आयुष्यामध्ये आहे अवघीच फजिती. त्यांनी किती बी पुन्हा प्रयत्न करू द्या, जोपर्यंत त्याच्याजवळ अवगुण जात नाही, दुर्गुण जात नाही, वाईट काम करून धमाकार जात नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये फजितीच अखेरपर्यंत होऊन जाईल. आणि म्हणून सांगितलंय की नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते पिके गोड. आणि त्याच्याजवळ जर भगवंताने धातूचं पात्र दिलं, त्याच्यात त्याला ब्रह्मरस सेवायला दिला, तर ती पात्र धातूचं पात्र आहे, ती पात्र लोखंडाचं आहे का सोन्याचं आहे, हे त्याला अजिबात ज्ञान होणार नाही. आणि त्या पात्रामध्ये जे अमृत प्यायला दिलेलं असेल, जे सेवन करायला ब्रह्मरस दिलेला आहे, मग तो कडू आहे का गोड आहे, वाईट आहे का चांगला आहे, याचं अजिबात त्याला ज्ञान होणार नाही. कधी त्याने जर आपल्या अंगी अवगुण पत्करले तर त्याचं अजिबात ज्ञान होणार नाही. मग देवाने सोन्याचं पात्र दिलं तर त्याला तो धातूच म्हणणार आहे. त्या सोन्याच्या पात्रामध्ये अमृत प्यायला दिलं तर त्याला ती कडूच लागणार आहे. आणि म्हणून सांगितलं की नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते, ते म्हणजे कोणतं, जे पात्रात दिले तिचे गोड, गोड त्याला वाटूच शकणार नाही, त्याच्यातून त्याला फायदाच वाटणार नाही. ते अयोग्यच त्याला समजू, म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे याच्यातला त्याला अजिबात फरक कळणार नाही. म्हणून सांगितलं की तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग हाव, असं म्हटलेलं आहे. की तुकोबराय म्हणतात की माणसाच्या मनामध्ये परमेश्वराविषयी असणारा शुद्ध प्रकारचा भाव महत्वाचा आहे. देवाबद्दल असणारी आस्था महत्वाची आहे, देवाबद्दल असणारा विश्वास महत्वाचा आहे. आणि हे जर भाव असेल आणि हे जर असेल तर देव त्याचं काम करतो. मग नुसता भाव दाखवायचा, वरच सोंग नको, म्हणून तो शब्द वापरलेला आहे की शुद्ध भाव बरा सोंग वाव. वाव शब्द, वरच सोंग नकोय, मनातला शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध भाव जर असेल तरच आपल्याला ह्या देवाने दिलेलं, पात्रात दिलेलं त्याचं ज्ञान होईल. आपल्या जवळची अवगुण निघून जातील आणि आपल्याला येस श्री अवधारे ज्ञान वैराग्य संपत्ती भेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या प्रत्येक भक्ताने संतांचे वचन, संतांचे अभंग, संतांचे अध्ययन, संतांनी सांगितलेले शिकवण याचा अंगीकार केला, स्वीकारला, तरच त्याचं जीवन यशस्वी होऊ शकते. हा 16वा अभंग संपला. 17वा अभंग आहे. हरीच्या जागरणात जाता कार्य नये म्हणा, कोटी पाशील तुटी आणि शिवेचे फुकासाठी, ज्याशी तुझ गुंती ते तो का मोकलिया अंती, तुका म्हणे बरा अब कोण होतो विचारा. म्हणून सांगितलं देवा, तू सांगितलं भगवंता, ते आम्हाला मान्य देवा. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सुंग. देवा, तू म्हणतोय जर भाव ठेवला तर तू प्राप्त होणार आहे. आमच्या आयुष्यातलं, आमच्या संसारातलं दुःख तू घालवणार आहे, आम्हाला माहिती. जर आम्ही वरच सोंग करून तुझी जर सेवा करायला लागलो तर जे आमच्या मनातली इच्छा आहे ती कधी पूर्ण होणार नाहीत भगवंता, माहिती आहे आम्हाला. आणि म्हणूनच देवा, त्याचं आम्हाला ज्ञान झाल्यामुळं हरीच्या जागरणा जाता कार्य नाही म्हणा, म्हणून सांगितलं हरीचे नामस्मरण करा.
देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा आणि देवाने सांगितलेला मार्ग स्वीकारा. अरे मानवा, अरे हरीचे जागरण कर, देवाची भक्ती कर. देवाने सांगितलेलं देवाची पूजा आजच्या अध्ययन आचरण कर. जाता काय रे नाही म्हणा, नाही म्हणा. अरे का तुम्ही देवाच्या चरणास लागत? का तुम्ही देवाचं हरिनाम घेत नाही? का तुम्ही भक्त होत नाही? तुकोबराय कळकळीने जेडे जीवांना उद्देशून बोलतात, तुकोबराय एवढं कळकळीने सांगतात. अरे एवढं तुमच्या जवळ अवगुण आले, एवढे आज तुमच्या आयुष्याची फटफटीची होत चाललेली. तुमच्या घरात पैसा येतोय जातोय, पैशाला पैसा लागत नाही. तुमचं जीवन असह्य झालं. एक एक गरजा पूर्ण करता 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 तुमचं आयुष्य वेचायला लागले. प्रत्येक संकटाला तुम्ही तोंड देताय आणि मग एवढं का करता? एकच करा दादांनो, हरीच्या जागरणा, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. जाता कार्य नाही म्हणा. का देवाच्या भक्तीपासून तुम्ही आले चाललाय? का दूर चाललाय? कशासाठी तुम्ही चाललाय? कोटी पाचशे तुटी आयुष्य वेची फुकासाठी. अरे हे आयुष्यातलं तुमचं, तुम्ही अनर्थ मार्गावर चाललाय ना. संसारात तुमची हानी होत आहे, तुमचा तोटा होत आहे. तोटा तुम्ही कुठं भरून काढणार आहे? जर तुम्ही देवाच्या सान्निध्यातून निघून जर गेला, संतांच्या सान्निध्यातून निघून गेला, तर तुमच्या संसारामध्ये होणारा तोटा तुम्ही भरून कुठं काढणार आहे? सांगा ना, कुठे पाशील तुटी आणि कुठे तोटा भरून काढणार आहे तू? आयुष्य वेचे फुकासाठी, ज्याच्यासाठी तू रात्र दिवस जगतोय ना, की व्यर्थ आहे दादा, व्यर्थ आहे. तू फक्त भगवंताचं नामस्मरण चिंतन कर, तुला तुझ्या संसारात जे हवाय ते मिळेल. आणि मग तू जर नामस्मरण चिंतन नाही केलं तर हे तुझा तोटा तू कुठं भरून काढणार? आयुष्य ज्याच्यासाठी तू घालवतो ना, त्या आयुष्यामध्ये त्या ज्याच्यासाठी तू वेचतोय ना, ते तुझ्यासाठी नाहीत दादा. आपल्याला पाठीमागचं उदाहरण माहिती, वाल्या कोळ्याचं उदाहरण माहिती. वाल्या कोळी कुटुंबासाठी सर्व काही करत होता, पण त्यावेळेला नारद मुनीचा साक्षात्कार झाला. नारद मुनीचं बोल ऐकली त्यावेळेला वाल्या कोळ्यांनी घरी जाऊन विचारलं, त्यावेळेला सगळी म्हणली, आम्हाला काय घेणं ते नाही. तुझं कर्तव्य आहे, तू कुटुंब प्रमुख आहे, तुला आम्हाला जगवणं तुझं कर्तव्य आहे, तुझ्या पापामध्ये आम्ही नाही. आणि म्हणून सांगितलं, तुकोबराय म्हणतात, अरे नाही पात्रा सवे कोटे पाशीने तुटी आयुष्य वेची फुकासाठी. अरे हा आयुष्यातला संसारातला जो तोटा होणार आहे ना, तू कुठं तू भरून काढणार आहे? विचार कर थोडा म्हणा. अरे जा विचार कर थोडा, नको तुझे विचार भटकू देव. हरीच्या जागरणा जाता कार्य म्हणा. अरे तू हरीच्या जागरणाला ज्या भक्ती कर, नामस्मरण चिंतन कर, त्यांच्यापासून दूर जाऊ नको बाबा. आणि तू जर दूर जर गेला तर तुझ्या आयुष्यात होणार कोटी पाशी तुझी आयुष्य वेचे फुकासाठी, आणि ज्याच्यासाठी तू रात्र दिवस झटून देवापासून आले जातोय, त्याच्यात तोटा होणारा तो कुठं भरून काढणार आहे? ज्याशी तुझं गुंती तो ते मोकली आणते. अरे ज्याच्यासाठी तू हे सर्व करतोय ना, ज्याच्यासाठी तू आपलं आयुष्य व्यर्थ घालवतोय ना, ते तुला शेवटापर्यंत काहीही देणार नाही. तू विचार कर, बघ देतील का? ज्याशी तो तुझं गुंती, जो ज्याच्यासाठी आयुष्य व्यर्थ करतो, ते तो मोकली आणती. ती शेवटच्या क्षणाला काहीच सुद्धा तुला देणार नाही, फक्त तुझ्याकडे तुझा वापर करून घेतील. मानवा, तो आता विचार करीत आहे. तू का म्हणे बरा लाभ कोण तो विचारा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, अरे की तू आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य सार्थक कशामध्ये, ज्याचा तू थोडा काय कर, विचार कर. तू का म्हणे बरा थोडा विचार. एक आपलं जीवन, तुकोबराय सांगतात की आपल्या जीवनाचं सार्थक कुठे, आपल्या आयुष्याचं कल्याण कुठे होणार आहे? अरे आपलं ज्या ठिकाणी हित आहे त्या ठिकाणी तू पहा, लाभ कोण तो विचार. आणि ज्याच्या ठिकाणी आपले कल्याण होणार आहे तोच विचार कर, अंगीकार आणि स्वीकार, आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घे, जीवनाचं सार्थक करून दे. मानवी जन्म पुन्हा नाही. आणि म्हणून सांगितलं तुकोबराय सांगतात की या मानवावरती देवा कृपा कर, याची विनंती करतोय. हा 17वा अभंग संपला. 18वा अभंग आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या मज सोडेवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीशी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडेवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. आणि म्हणून सांगितलं देवा, आम्हाला कळते देवा, तू सांगतोय ना देवा, तो आम्हाला ज्ञान देतोय देवा, पण जड जीव आहे तुला सगळी. मला ज्ञान दिलं माहिती, आणि माझा जन्म त्याच्यासाठीच आहे. तुम्हाला मूर्ती लोकात पाठवलंय, कशासाठी पाठवलं? जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला पाठवले ना देवा. बरोबर आहे. मग देवा, मी माझ्या हे जड जीवांना कळत नाही देवा,
या सर्वांच्या वतीने तुला भगवंता मी विनंती करतो, एक तुला विनंती करतो. काय विनंती करतो? तू धर्माची मूर्ती आहे देवा. अरे तो तुझा अवतार या मृत्यू लोकात होतो, 3 कारणासाठी अवतार होतो. एक तर धर्म ज्या ठिकाणी नाश पावतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार होतो. दुसरं कारण मृत्यू लोकामध्ये तो अवताराला येण्यासाठी दुसरं कारण आहे भक्तांचं रक्षण करण्यासाठी येतो. तिसरं कारण आहे दुष्टांचा नाश करण्यासाठी येतो. कारण ज्या ज्या ठिकाणी यदा यदा ही धर्मशी ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्या ठिकाणी धर्माचा ह्रास होतो, ज्या ज्या ठिकाणी भक्तांचं छळण चालू होतं, ज्या ज्या ठिकाणी दुष्ट लोक त्रास देतात सज्जनाला संतांना, त्यावेळेला तुला अवतार घ्यावा लागतो. आणि म्हणून तू धर्माची मूर्ती आहे. तू धर्माची मूर्ती आहे. तू शब्द वापरला इथं, तू धर्माची तू मूर्ती. आज तू शब्द आपण कोणाला वापरतो? आज आपल्यापेक्षा लहान वयाने असेल तर त्या माणसाला आपण तू शब्द वापरतो. आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण त्याला तू या भाषेत बोलतो. आज तुकोबराय देवाला बोलतात. मग तुकोबराय मोठे आहेत का भगवंत मोठे आहेत? तुकोबराय मोठे आहेत का भगवंत मोठे आहेत? देव मोठा आहे तरी तुकोबराय तू शब्द का वापरतात? कारण देवापेक्षा संत श्रेष्ठ असतात, संत मोठे असतात. आणि म्हणून तुकोबरायने भगवंताला तू हा शब्द आरितुरीचा तू हा शब्द वापरलाय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. तू धर्माची मूर्ती आहे. का तू धर्माची मूर्ती आहे? तर भगवंता तुझ्या हातात पाप पुण्य आहे देव. तुझ्या हातात आहे. कुणाला जन्माला घालायचं, केव्हा घालायचं, कुठं घालायचं, कोणत्या योनीत जन्माला घालायचं, आणि त्याच्याकडून पाप किती करून घ्यायचं, पुण्य किती करून घ्यायचं, हे देवा आमच्या हातात नाही, देवा तुझ्या हातात आहे ना. आणि म्हणून पाप पुण्य तुझ्या हाती, म्हणून तू धर्माची मूर्ती आहे देव. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. किती दिवस एखाद्याला श्रीमंत ठेवायचं, किती दिवसांनी त्याला दारिद्र्य आणायचं, किती दिवस त्याला जिवंत ठेवायचं, कोणत्या दिवशी त्याला उचलायचं, किती दिवस त्याला ऐश्वर्य आरामात जीवन जगायला लावायचं, कोणत्या दिवशी त्याला भीक मागायला लावायचं, ही सगळं तुझ्या हातात. पाप आणि पुण्य करून घेणं तुझ्या हातात आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. भगवंता तू धर्माची मूर्ती आणि तुझ्याच हातात पाप पुण्य आहे. मग एवढं आहे तर देवा तुझ्या सगळं हातात आहे. पण एक विनंती करतो देवा, माझ्या ह्या जडजीवांच्या लोकांचा, मृत्यू लोकांचा, जन्माला आलेल्या संसारात लोकांचा एक उद्धार करण्यासाठी तुला विनंती करतो. ती विनंती कोणती? मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि देवा एवढीच विनंती करतो की मज सोडवी दातारा, जी जे कर्म बंधन आहे, संसारातील सागरातलं बंधन, पुनरपी जन्म पुनरपी मन, पुन्हा जन्माचं, पुन्हा मरायचं, पुन्हा त्या मलमूत्राच्या घाणीत जन्माला यायचं, पुन्हा ती घरी करायचं, पुन्हा तेच भोग भोगायचं. तर मज सोडवी दातारा कर्मापासूनही दुस्तरा. आणि हे जी कर्म आमच्या पाठीमागे देवा, तू कर्माचा दाता तूच आहे. कर्म तुझ्या हातात आहे. चांगलं करून घ्यायचं का वाईट करून घ्यायचं. आणि म्हणून या कर्मापासून आमची सुटका कर. आणि तू का का कर्मापासून सुटका कर? सगळं तुझ्या हातात आहे. तू आज भल्या भल्यांचं कर्म बदललंय तेव्हा. तू सुदामाचं सुद्धा कर्म बदललंय. तो ह्याचा अजय मेळाचं कर्म बदललंय. तू सगळ्यांचं तू कर्म बदललंय. तुझ्या हातात आहे ना. आणि मग तुझ्या एवढा हातात आहे म्हणून देवा तुला विनंती करतो. कोणती विनंती करतो? करीशी अंगीकार तरी काय माझा भार. मी देवा तू जगाचं जीवन चालवणारा माणूस आहे. तो अजय मेळ्याला एवढीतून काढलेला माणूस आहे. पापाच्या एवढीतून अजय मेळ्याला माझ्या सुदामाचं कर्म तू बदललेलं आहे. जगाचा दाता आहे तू. पांडवाचं सुद्धा काम केलेलं आहे. कौरवाचा नाश केलेला आहे. तेव्हा अभिमन्यूला त्या चक्रव्यूहात घुसला त्यावेळेला सुद्धा तिथं तू ज्ञान दिलं, त्याला मोक्ष प्राप्त केला. परीक्षित राजाला सुद्धा आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष तू ज्ञान दिलं. एवढ्या तू जगाचा पालन पोषण करताय. मग एकट्या माझं तुकोबराय म्हणतात, माझा करीश अंगीकार तरी काय माझा भार. देवा एवढ्या जगाचं तू पालन पोषण करणार, त्यामध्ये माझा जर तू अंगीकार केला तर माझा तुला अजिबात भार वाटणार नाही. आणि म्हणून माझा तू स्वीकार कर. आणि मला या मज सोडवी दातारा या कर्मापासून करा. आणि या कर्मातून मला बाहेर कर. पुन्हा मला जन्म नको, पुन्हा मलमूत्राच्या पाणीत नको, पुन्हा हेच भोग भोगायला नको. म्हणून विनंती करीत आहे. का विनंती करत आहे तुला? तू माझा भार शोषला तर तुला अजिबात त्रास होणार नाही. का तर जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा, तुझा साविष आम्ही जन्माला आलो नाही. हे देवाचा साविष आम्ही आहोत. फक्त नरदेह पंच महाभूताचा आहे. याच्यातला जीव तूच आहे ना. म्हणून जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. आणि म्हणून देवा तूच आमच्या जीवाचं जीवन आहे. तूच आमचा देव आहे. तूच आमचा नारायण आहे. आणि तुझंच अंश आम्ही जन्माला आलोय. म्हणून एकच विनंती तुला आहे, मज सोडवी दातारा या कर्मापासून. हा 18वा अध्याय
अध्याय संपला. आपला 8वा अभंग संपलेला आहे आणि 19वा अभंग आहे. ब्रह्मादिक जया लाभसे ठेंगणे, बळी आम्ही भली शरणागत. कामणेच्या त्यागी भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ शिवारुणी. कामधेनुची आश्रा पार नाही, इच्छे या वाही ओरुषावे. पैसल्या ठाई लागले भरते, त्रिपुटीवर ते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहुलाटे, हे भोजन नाही रीता पूर्ण राहत राहू. कामणेच्या त्यागी भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ शिवारुणी. म्हणून तुकोबाराय सांगतात 19व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात, ब्रह्मादिक जया लाभ तेंगणे, बळी या आम्ही भले त्या ब्रह्मादिक शब्द पहिलाच वापरला आहे. ब्रह्मादिक जया लाभसी ठेंगडे, म्हणजे ब्रह्मादिक देव सुद्धा या भक्ती प्रेमाच्या लाभाला पारखी झाले. लाभसी ठेंगणे म्हणजे ब्रह्मदिक देव, म्हणजे जे देव आहेत देव सुद्धा या भक्ती लाभापासून अलिप्त आहेत. त्यांना भक्ती लाभ करता येत नाही, भक्ती त्यांना करता येत नाही, कारण ते देव आहेत, त्यांना भक्त होता येत नाही. म्हणून ब्रह्मादिक जया लाभसे ठेंगणे आणि बळीये आम्ही भले शरणागत. आणि म्हणून आम्हाला हा लाभ मिळालेला आहे की देवाला सुद्धा हा भक्तीचा लाभ घेता येत नाही. आणि आमचं एवढं आम्ही एवढं भाग्यवान आहे, आम्ही एवढं नशीबवान आहे, आणि तो भक्त व्हायचा लाभ, भक्त व्हायचं गुण आमच्या अंगी आलेला आहे. म्हणून आम्ही परमेश्वरा तुला काय झालेलो आहे, शरण आलेलो आहे. आणि तुला शरण आल्यामुळं आम्ही काय झालेलो आहे, बळीये. बळीये म्हणजे आम्ही बलवान झालेलो आहे. बळीये आम्ही भले शरणागत. म्हणून देवा तुला शरण आलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही बळीवंत झालो. का झालो तर तुला भक्त होता येत नाही आणि लाभ घेता येत नाही. त्या लाभापासून तुम्ही अलिप्त आहात आणि म्हणून आम्हीच खरं भाग्यवान आहे, आम्ही बळीवंत आहे, कारण तुझ्या शरणाशी आलो आणि आम्ही आमचा फायदा करून घेतला. म्हणून कामण्याच्या त्यागी भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारूपी. म्हणून आम्ही कामनेच्या शब्द आहे, कामना म्हणजे वासना, कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ. आम्ही विषय वासनेच्या, काम वासनेच्या त्यागामुळे आम्हाला भजनाचा लाभ झालेला आहे. आम्ही काम वासनेचा त्याग केलाय. देवा तुझं ऐकलंय, तू धर्माची मूर्ती आहे, आम्हाला माहिती आहे तुझं सांश आम्ही जन्माला आलोय. म्हणून तू जे ज्ञान देतोय त्या पावलावर पावला आम्ही ठेवून चाललेलो आहे. ते तुम्हाला जो लाभ नाही झाला ते आम्ही लाभ शरण घेऊन तुम्हाला आलोय. आम्ही बळीवंत झालोय आणि बळीवंत झाल्यामुळं आमच्या जवळ जी कामना होती, आमच्या जवळ विषय वासना होती, त्याचा आम्ही त्याग केल्यामुळं आम्हाला आज भजनाचा लाभ मिळतोय. तुझं गुणगान गायला मिळते, तुझं स्तुती करता येते, तुझं नामचिंतन करता येते. आणि एवढंच नाही तर झाला पद्मनाभ सेवारूपी. भजनाचाच लाभ नाही झाला तर भक्तीमुळे तुझे परमेश्वर, तुझा लाभ पद्म लाभ. पद्म म्हणजे पायाचं चरण आमच्या हृदयात ठसवता येते आणि साठवला हरीची हे हृदय मंदिर आणि तुला आम्हाला हृदयात बसवता येते. आणि तो लाभ आम्ही घेतला आणि आमचा तो ऋणी झालेला आहे. आणि तुझं ऋण फेडण्यासाठी आम्ही तुला आमचे चरण हृदयात बसवलेला आहे. एवढा मोठा झाला पद्मनाभ सेवा ऋणी आणि एवढा लाभ आम्ही करून घेतलेला आहे. कारण तुझं ऐकलं आणि तुला आम्ही शरण आल्यामुळं तो आमच्यावर एवढी मोठी कृपा केली, आमच्यापासून काम वासना दूर नेली, आम्हाला भजनाचा लाभ दिला, तुझी सेवा अखंडपणे चरण सेवा करायला लाभ मिळाला आणि ते ऋणामध्ये तो आमच्या जवळ राहिला. म्हणून कामधेनुची चिरा, कामधेनुची शिरा पार नाही, इच्छिया वायने वरुषेने. म्हणजे जे कामधेनुची गाय आहे, त्या कामधेनुच्या गायीजवळ जर आपण गेलो, कोणती इच्छा पूर्ण केली तर तिथं इच्छेचा कधी अंत होत नाही. कामधेनुच्या गायीजवळ दुधाचा कधी शिरा म्हणजे दुधाचा अंत कधीच होत नाही. कामधेनुची शिरा पार नाही. कामधेनुच्या ठिकाणी दुधाला कधी अंत नाही, दूध कधी संपणार नाही. आणि त्याच पद्धतीनं इच्छेची एक वाही ओरसावे, म्हणजे आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेच्या मर्जीप्रमाणे देवा तू आम्हाला दुग्ध पान देत आहे. म्हणजे जे जे भगवंताची इच्छा आहे
तू पूर्ण करत आहे आणि त्या पूर्ण केल्यामुळे आम्हाला तुझ्या जवळ भक्तांच्या इच्छेला तू मान देत आहे, म्हणून आमचा काय झालेला आहे, दर्जा तुझ्या जवळ वाढलेला आहे. वरुसावी तो आम्हाला मान देतोय, म्हणून तू आम्हाला तुझ्या सेवेमध्ये सामावून घेतले, तो आम्हाला लेकराप्रमाणे माया देतोय, प्रेम देतोय, आणि म्हणून आमचा दर्जा वाढला. कोणता की आम्ही नीच येवणीतली मनुष्य, पण तुझी संगत केली, तुझं आचरण केलं, तुझं अध्ययन केलं, म्हणून तू आम्हाला तुझ्या सानिध्यात घेतलं. एवढा मोठा दर्जा फक्त तुझ्या त्या कामधेनूच्या शिरा आम्ही अंगीकार स्वीकारलं, म्हणून एवढं आम्हाला लाभ झालेला आहे. बैसलिया ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. म्हणजे बैसलिया ठाई ज्याप्रमाणे तो आम्हाला आमच्या इच्छेला मान दिला आणि मान देऊन आम्हाला मोठं केलं, त्याच पद्धतीनं परमेश्वर प्रमाणे असं आमच्या मनामध्ये तुझ्याबद्दल भाव निर्माण झाला. भरता आले, भरून आले, आमचं हृदय भरून आले भगवंता, की ज्यामुळे आमच्या शरीरामध्ये त्रिविध ताप होत, त्रिविध ताप तुझ्या चिंतनाने नाहीस झालं, म्हणून त्रिपुटी हा शब्द वापरलेला आहे. त्रिपुटी वरते भेदी ऐसे, आणि जे त्रिविध ताप आहेत, ते भेद आहेत, ते 3 अवगुण आहेत, ते आमच्या जवळनं दूर गेलेले आहेत. आणि म्हणून देवा, एवढी तुझी आमच्या कृपा झाली, कधी तुझ्याशी आलो तर. म्हणून हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसवला. आणि म्हणून सांगितलं की भगवंता, आमच्या ठिकाणी परमेश्वराचा तुझा वास असल्यामुळे, तुझं अस्तित्व असल्यामुळे, तुझं आमच्या शरीरामध्ये ठिकाण असल्यामुळे, ठाव असल्यामुळे, आम्हाला कोणत्याच नावासाठी, कोणत्या संकटामध्ये, कोणत्याच आलेल्या अंगावरती विघ्न, त्याच्यामध्ये हार आम्हाला पत्करावी लागत नाही. हार शब्द वापरले, हार आम्हाला पत्करावी लागत नाही देवा. का देवा हार पत्करावा लागत नाही? हरी नाही आम्हा विष्णुदासा नारायण अंगी विसवला. आम्हाला कोणत्या प्रकारचे हार पत्करावा लागत नाही. जी जी वस्तू जी आम्हाला निर्माण होईल ती तू देत आहे का? तर तुझं आम्ही काय झालेलं आहे, विष्णुदास जगी. दास शब्द, विष्णुदास एक शब्द, विष्णुदास, तुझं आम्ही काय झालेलं, दास झालेलं आहे, भक्त झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणत्या प्रकारची चिंता नाही, कोणत्या वस्तूची भीती नाही, कोणत्या वास्तूची भीती नाही, कोणत्या जीवाची भीती नाही. कारण तुझा आम्ही सेवक झालोय, तुझा दास झालोय. मग भक्ताचं रक्षण करणं तुझ्या हातातच आहे. आणि म्हणून सांगितलं की नारायण अंगी विसवला, तू देवच आमच्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. म्हणून हरी नाही आम्हा विष्णुदासी जगी, आम्हाला कोणत्या प्रकारची भीती नाही. कारण तुझं जगामध्ये आम्ही दास म्हणून, सेवक म्हणून वावरत आहे, जीवन जगत आहे, आणि तो आम्हाला स्वीकारलेला आहे. म्हणून तुका म्हणे बहु लाटे, हे भोजन नाही रेता कोण राहत असो. आणि म्हणून देवा, त्या भक्ती प्रेमाच्या भोजनामुळे आम्ही जे विचारी मनुष्य आहे, कधीही उपाशी राहत नाही. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, आणि तुझ्या हे प्रेम भक्तीच्या रूपामध्ये आम्ही कधीही उपाशी, म्हणजे नाही रिता कोण राहत राहू. आम्ही कधीही कोणताही भक्त या मूर्ती लोकांमधला उपाशी राहणार नाही. अविचारी मनुष्य मात्र भुकेलेलेच राहणार. अविचारी आणि विचारी मनुष्य कधी सुद्धा उपाशी राहणार नाहीत. आणि अविचारी माणसं तुझ्यापासून जे अवगुणी झालेले आहेत, ती माणसं सतत भुकेलेलीच राहणार आहेत. असं हे तुकोबराने 19व्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. 20वा अभंग असं सांगतोय, तुझे खंड तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धोंडावा, इतुले जाणावया जाण कोड तरी म्हणे म्हणा, आणि पारदियाच्या खुणा जाणी जेनीची साधाव्या. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण ते भास तसे. आणि तुका करी जगा जागा नको वासुकू वाऊगा, आहेशी तो अंगा अंगी डोळे उघडी. तुझे खंड तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धोंडावा. जे आपल्याला दुजे खंड तरी सांगितले, जे ज्ञान आपल्याला मिळते ना, आणि त्या ज्ञान मिळाल्यामुळे आपल्या मनावर तुझे खंड, द्वैत भाव मनामध्ये निर्माण होत नाही. गरीब श्रीमंत भेदभाव निर्माण होत नाही. नीच चांगला असा भेदभाव कोणताही, उरला तो अवघा हरी असा कोणत्याच प्रकारचा भेदभाव निर्माण होत नाही. फक्त आपल्या हृदयामध्ये उरला तो अवघा हरी,
देवच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहतो आपणा बाहेरी, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये आपल्या बाहेर कोणताच राहत नाही. तर काय राहतो? नलगे ठाव धुंडावा, फक्त आत्माराम हा देवच ओळखता आला पाहिजे. आणि कोणत्या प्रकारचा दुसरा भेदभाव न आल्यामुळे आपल्या हृदयामध्ये एकच देव उरतो, तो म्हणजे हरी उरतो. बाहेर पाहिलं तरी हरी आहे, आत पाहिलं तरी हरी. आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा, बाहेर कुठं जायचीच गरज नाही, कारण उरला तो अवघा हरी, तो आपल्या हृदयातच आहे. त्याच्यामुळे बाहेर शोधायची गरजच नाही. अंतरी जर भाव ओळखायचा आणि आपण ओळखला तर दुजे खंड तरी दुसरा द्वैत भाव आपल्या मनामध्ये येणार नाही, विचार येणार नाही, आणि त्याच्यामुळे निराश व्हायची गरज नाही. कारण उरला तो अवघा हरी, फक्त देवच उरला, तो बी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, बाहेर शोधाची गरज नाही. आपल्या जवळचा द्वैत भाव गेल्यामुळे आपल्या हृदयात देव निर्माण झालेला आहे. इतके जाणावया जाण तरी म्हणे म्हणा, भारतीयाच्या पुन्हा झाली जिनीची साधाव्या. आणि म्हणून हे एवढं रहस्य आहे, जाणून घेण्यासारखं आहे. इथले जाणावया जाण एवढं रहस्य आहे, चांगलं एवढं की गुढ एवढा आहे की बाहेर जायची गरज नाही. आपला जर द्वैत भाव आपले जर अंतःकरण शुद्ध असेल तर देव आत आहे, बाहेर जायची गरज नाही. देव आपल्याला बाहेर फिरून बी देत नाही. आणि हे तुम्ही जाणून घ्या. आणि ह्या जाणून घेण्यासाठी ह्या भगवंताची आपल्याला ओळख पटवून घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे कोड तरी म्हणे म्हणा, आपण त्याची ओळख पटवून घेतली पाहिजे. पारदेयाच्या कोणा जाणी जाणीच्या साधवा, जसं पारद्याची कला पारद्यालाच माहित असते. पारदेयाच्या खुणा जाणी जेनीची साधव्या, पारद्याच्या खुणाला पारद्यालाच माहिती असतात आणि ते त्यालाच अवगत झालेले असतात, ते आपल्याला माहित नसतात. म्हणून आपण एकच व्हायचं, भगवंताचं दास व्हायचं, मन आपलं परमेश्वराजवळ ठेवायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं. आणि एकरूप देवाजवळ जर झालो आपण, आपलं मन जर तिथे ठेवलं तर जाणे साधवाया, कोणती सुद्धा दुसरी गोष्ट करायची आवश्यकता नाही. म्हणून देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण से भातसे. म्हणून सांगितलंय त्या विषय वाचण्यामध्ये काय, देह आधी काय खरा, देह संबंध पसारा. त्या विषय वाचण्यामध्ये काय झालेला आहे, आपला देह काय झालेला गुंतलेला आहे. देह आधी काय खरा, त्या विषय वाचण्यामध्ये देव एवढा गुंतलेला आहे, देह एवढा गुंतलेला आहे की खरा देह कोणता आहे याचं आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणून सांगितलंय की देह संबंध पसारा. आपण या विषय वाचण्यामध्ये एवढा आपला देह गुंतलेला आहे, त्याला देव कुठं आहे काय हे माहित नाही. आणि देह आधी काय खरा, मग एवढा गुंतल्यामुळं देव कुठं आहे आणि देह खरा कोणता आणि खोटा कोणता देह हेच त्याला कळलं नाही. बुजगावणे चोरा, रक्षण से भात असे. जसं शेतामध्ये बुजगावणं लावलं जातं पक्ष्यापासून प्राण्यापासून शेताचं रक्षण करण्यासाठी, तसं हे बुजगावणं देहासंबंधीच लावलेलं आहे. आणि ते बुजगावणं देहासंबंधीच लावलेलं आहे, याचा पसारा सगळीकडे पसरलेला आहे. आणि तो आपल्याला खरा की खोटा हेच आपल्या लक्षात येत नाही. कारण बुजगावणं चोरापासून पिकाचं रक्षण होण्यासाठी, पक्ष्यापासून रक्षण होण्यासाठी, रानडुकरापासून रक्षण होण्यासाठी, तसाही आपला मनुष्य ध्येयाविषयी आपल्या मनामध्ये जे निर्माण होतंय तेच आपल्याला कळालं नाही. आपण त्याला बुजगावणं समजतोय आणि बुजगावणं समजल्यामुळे आपल्या आयुष्याचं मात्र होत चाललेलं आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की आपल्या देहाचा पसारा मांडू नका, जे अस्तित्व आहे तो ध्येय स्वीकारा. आणि देव आपल्याला द्यायला बसलेला आहे. देवाने फक्त बुजगावणं आपल्याला मनुष्य देहाचं बुजगावणं दिले, पण आपण ते बुजगावणं असलं तरी आपण चोरी करायला जातोय, म्हणजेच वाईट मार्गाने जातोय, चांगलं सोडतोय आणि अविकार आपल्याजवळ स्वीकारतोय, अविचाराने चालतोय. आणि म्हणून सांगितलंय की तुकोबराय म्हणतात, तुका करी जागा नको वासपू वाऊगा, आहेशे तू अंगी डोळे उघडी. म्हणून तुकोबराय म्हणतात की हे जीवा, हे तू जागा हो. आता जीवा तू झोपलेल्या अवस्थेत म्हणजे तू शुद्धीवर ये, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाची ओळख स्वतः करून घे. देव आपल्या हृदयात आहे, कुठं जायची गरज नाही, पळू नको तो कुठं सुद्धा. आणि ते पटवून घे, ओळख करून घे, कारण तूच खरा परमेश्वर स्वरूप आहे, तूच खरा देवरूप आहे. आणि आहेस तू अंगा, तूच खरा देवरूप आहे. अंगी डोळे उघडी, आता तर डोळे उघड. का तर तुझं जायची गरज नाही, तुझ्याजवळ देव आहे, तूच अंगीकार तो देव आणि तू देव स्वरूप आहे.
तू कशासाठी ह्या गोष्टी करतोय? म्हणून तुका करी जागा, तुकोबर आहे म्हणता आता तरी जागा हो, नको वासपू अवघा. अरे तू इकडे तिकडे पळून आईशी तो अंगे अंगी डोळे उघड. आता डोळे उघड, तू ब्रह्मरूप आहे, तू ब्रह्मज्ञानी आहे आणि तूच काय आहे, देवाचं देह स्वरूप आहे. आणि म्हणून सांगितलं की तू आता तरी जागा हो. हा 20वा अभंग संपलेला आहे. 21वा अभंग आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदावेद ब्रह्म अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुका म्हणे एका देहाची अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आता म्हणून सांगितलं की देवा तुका करी जागा, नको वासपू अवघा. आईस तू अंगा अंगी डोळे उघडे. देवाला देव तुकोबराय म्हणतात की जेड जीवांना देवाला उद्देश सांगतात की तू यांचे डोळे उघड देवा. हा तो देव स्वरूप आहे. प्रत्येक जीव तुझा देव स्वरूप आहे. त्याला ब्रह्मज्ञान दे. का ब्रह्मज्ञान दे? कारण हे जग कसं आहे, विष्णुमय जग. हे तुझं जग सर्व आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, आणि हे तर एकच धर्म आहे, तो वैष्णव आहे, वारकरी संप्रदायाचा धर्म आहे. आणि हे जग तुझा आहे देवा. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. माणसामध्ये भेद करणं हे चुकीचं आहे, अमंगळ आहे, वाईट आहे. आणि हे जग देवा तुझंच आहे. आणि म्हणून तू ह्या भक्तगणावरती कृपा कर दे भगवंता. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. म्हणून भक्तजन हो, तुम्ही एक ऐका, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं श्रवण करा, भगवंताचे चिंतन करा. आणि आपलं स्वतःच ही कराल ते हित सत्य, आणि स्वतःच हित करा, तेच खरं हित आहे. कोणाचं सुद्धा ऐकू नका. फक्त एकच भगवंताचं नामस्मरण करा, श्रवण करा, चिंतन करा, मनन करा. आणि हेच आपलं काय आहे, कल्याण आहे. आणि हे खरं आहे. आणि हे जर आज तुम्ही स्वीकारलं तर जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून सांगितलं आपल्या हातून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, वाईट कधी होऊ नये. आणि हीच खरी काय आहे, ईश्वर भक्ती आहे. आणि हाच खरा देवाचा नियम आहे. आणि म्हणून सांगितलंय की कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. आणि हाच खरा ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. आणि हे आपण जाणलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. आणि आपल्या हातून ह्या कोण्याही जीवाच्या मत्सर घडता कामा नये. आणि का म्हणे तर ही खरी ईश्वर भक्ती आहे. आणि हे तुम्ही अंगीकारा, स्वीकारा. म्हणून तुका म्हणे, म्हणून काय सांगितलं की कोणाही जीवाचा वस्तू का म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे जे शरीर आहे, हा ह्या शरीराचे सगळे अवयव आहे. कोणताही अवयवाला दुःख जर झालं तर ते मनाला पोचतंय. आणि ते मनाला संपूर्ण मनाला दुःख झालं तर डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीराला दुःख होत आहे. म्हणून म्हणतात की तुका म्हणे एका देहाचे अवयव, या देहातला जेवढे अवयव आहेत, एका जरी देहाला दुःख, सुख दुःख जीव भोग पावे. एकाही जीवाला दुःख जर झालं तर ते मनालाच पोचते. आणि मन ह्या डोक्यापासून पायापर्यंत दुःखाच्या जळा पोचवत असते. मग ह्याची जाणीव होते आपल्याला. त्याप्रमाणे हे जग कसं आहे, विष्णुमय जग आहे. आणि या जगातील कोणत्याही जीवाचा जर आपल्या हातून कल्याण करायचं असेल, आपल्या हातून मत्सर घडता कामा नये, तर प्रत्येकाने ईश्वराचाच काय केला पाहिजे, मत्सर केल्यासारखं वाटेल. म्हणून ईश्वराची सेवा करा, श्रवण करा, चिंतन करा, मनन करा. आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करा. कारण आपलं जीवन, मानवी देहाचा जीवनाचा उद्धार करणारा फक्त देव आहे. आणि हे देव काय आहे तर हे जगच विष्णुमय आहे. आणि वैष्णवाचा एकच धर्म आहे. आणि त्या धर्मात आपण जन्माला आलोय, आपण श्रवण चिंतन करतोय. आणि म्हणून आपण देवरूप झालेलं आहे. आणि देव आपला सामावून घेत असतो. म्हणून तुकोबराय सांगतात की या शरीरातल्या कोणत्याही अवयवाला सुख जर दुःख जर झालं तर ते मनाला पुसतं, मन अख्खे शरीराला त्रास देतं. म्हणून हे दुःख जाण्यासाठी देवाचं श्रवण चिंतन मनन करा आणि सुख प्राप्त करा. मग तो जीव त्या सुख भोग पावे. आणि तो जीव सुख भोगेल आणि आयुष्यभर मरेपर्यंत आनंदात जीवन जगेल. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री श्री गुरुदेव शारदाताई शारदाताई आता विश्वात्मके देवे येणे वागितने तुषावे तुषोणी मजद्या तळांचे तया सकते वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो ते लावो ताणी जात वर्षात सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळे अनेवरत मंडळी भेटतो भूता तला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव युषाचे चंद्रमेजे अलंचना मार्तंड जे तापहीना ते सर्वाई सदा सज्जना स्वैरे होतो किंबोणा सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथो जीवे विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजय वावेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरित ज्ञान देव सुखिया झाला येणे वरित ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिका वृद्ध श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत